कोल्हापूर दौऱ्यावर आलेले पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली। या बैठकीनंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला। कोल्हापुरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पुराची गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती। यानंतर नदी क्षेत्रात त्याचबरोबर नाले आणि ओढे यांच्यावर झालेल्या अतिक्रमणाचा प्रश्न सध्या चांगलाच ऐरणीवर आलाय। यावर बोलताना त्यांनी पूरस्थितीसाठी कारणीभूत असलेल्या विनापरवाना बांधकामांवर कारवाई करा अशा सक्त सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्याचं सांगितलं। काही भागात परवानगी देऊन झालेली बांधकामं पूर निर्मितीचं कारण ठरत असतील तर त्याबाबतही धोरणात्मक उपाययोजना राबवण्याबाबत राज्य पातळीवर विचार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्ह्यात योग्य प्रकारे पूर नियंत्रण झालं असून घरांच्या पडझडीचे 90% तर शेतीचे 14% पंचनामे झाल्याची माहिती त्यांनी दिली। ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर ब्लू आणि रेड लाईन परिसरातही बांधकामं होत आहेत। त्याबाबत तातडीनं बैठक घेऊन कारवाई करा। स्वतःच्या जागेत भरावा टाकून पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। मतदारांनी मतदार याद्या पाहून घ्याव्यात। जाणीवपूर्वक नावे वगळली गेलेली नाहीत, मात्र यादीत नाव नसेल तर ते 20 ऑगस्टपर्यंत समाविष्ट करून घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं। यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे उपस्थित होते।